हो, शंकराची पिंडीवर संत्र्याची फोड, रवीजींचं बोलणं साखरपेक्षा गोड. मकर संक्रांत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण कोणताही सण असला तर आपण खूप आनंदात साजरा करतो. आणि यावेळीस थोडासा वेगळा आहे, कारण 6-7 महिने पहिले आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तर आज भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानचे 2 पतंग आज होत्या आणि आकाशात सुद्धा आज महायुतीचं गठबंधन दिसत होता आणि चांगल्या प्रकारे दोन्ही मस्त आकाशात पतंग उडत होत्या. आणि हे आनंदाचे क्षण असतात आणि हिला आपण चांगल्या पद्धतीने जगलो पाहिजे आणि तेच आनंद आम्ही आमच्या लोकांसोबत घेत असतो. या निमित्तानं तुम्ही तुमच्या विरोधकांना काय संदेश देणार? माझे काय विरोधक आहे, राजकारणामध्ये फक्त एक लिमिट आपण क्रॉस करून कोणीही कोणावर बोलू नये. फक्त मी नेहमी हेच म्हणत राहते. आणि मकर संक्रांत आहे, सुरुवातच आमची तिळगुळांसोबत होते. तर सगळे जे खूप कडू बोलतात सकाळीपासून ते संध्याकाळीपर्यंत, असे लोकांना त्यांना माझी एकच सल्ला राहील, मकर संक्रांत आहे, तिळगुळ घ्या आणि सगळ्यांनी गोड बोला. राजकीय जीवनमध्ये फक्त इलेक्शन पुरता हा आपले एकमेकाचे विचार वेगळे असतात, पण त्याच्यानंतर आपण एक सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि ती भान जर आपण ठेवली आणि आजपासून गोड बोलणं सुरू केला तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पतंग आकाशात उडत होती त्याच पद्धतीने आमचे देवेंद्र फडणवीसजीसुद्धा आमची महाराष्ट्राची एक वेगळी भरारी येणाऱ्या काळामध्ये भरताना सगळे महाराष्ट्र आणि पूर्ण देश पाहणार आहे. मला वाटते की माझे प्रत्येक श्वासातच म्हणतात ना, जसे पोतची मणी काळी असतात तसेच प्रकारे माझ्या जीवनामध्ये त्याला जसा महत्त्व आहे त्यापेक्षा माझे श्वासापेक्षाही जास्त महत्त्व रवीजींचं माझ्या जीवनामध्ये आहे. आणि मी सगळी महिलांना जे क्षणाची पूर्ण महिला वाट पाहतात, कारण की आम्ही आमचे शेवटच्या श्वासापर्यंत महिला एकच गोष्टीसाठी जगतो की आम्हाला काहीही झालं तरी चालते, पण आमच्या डोक्यावरचा हळद कुंकू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहू द्या देवा, एवढीच देवाचरणी विनंती करते आणि सगळ्या महिलांना मनापासून मकर संक्रांतची खूप शुभेच्छा देते.